हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरो शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये अध्याय क्रमांक 6 आणि त्यातील 20 नंबरच्या श्लोकाच्या ज्या ओव्या होत्या त्याचं निरूपण माऊलींच्या ओव्यांच्या द्वारे आपण करून घेतलेलं आहे। आज आपण 21 नंबरच्या श्लोकाला सुरुवात करतोय। त्यामध्ये फक्त 2 ओव्या आहेत, पण अर्थ मात्र गर्भित अर्थ आहे, गूढ अर्थ आहे। भगवद्गीतेचाही गूढ अर्थ आहे आणि माऊलींनी सांगितलेलाही अर्थ तो प्रकटपणाने सांगितला असला तरी सुद्धा गूढ आहे। या 2 ओव्यांचा विचार आजच्या चिंतनामध्ये होतो का बघू आपण। म्हणजे इथून आता आपण 21व्या श्लोकाला 6व्या अध्यायातील सुरू करतोय। हळूहळू त्या योगिक प्रक्रियेतून आपण पुढे जाऊन आपल्या मूळ चिंतनाला आपण यायला लागलो। आपल्याला सुरुवातीला वाटत होतं असं की या योगिक प्रक्रियेचा मला काय उपयोग आहे आणि कशासाठी त्या उपयोगाला येणार आहेत, परंतु याच योगाचं जर आपण आपल्या नामाशी ध्यानाशी जर जोडून घेतलं तर तोच योग, त्याच योगिक क्रिया आपल्याला नामसाधनेसाठी उपयोगी पडतात। तेच श्लोक जे आहेत त्याचं चिंतन आपल्याला नामसाधनासाठी उपयोगी पडतं। म्हणून पुन्हा पुन्हा आपण त्याचं चिंतन करावं अशी एक विनंती आपण करतोय। तर या गोष्टीचा विचार यामध्ये आता आपल्याला बघायला मिळतो। यत्र परमते चित्तम निरुद्ध योग सेवया असा श्लोक 20वा होता आणि आता याच्या ओवीचा निरूपणाचे 366 नंबरच्या ओवीचा विचार करताना माऊली बोलतात, परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपणी याते आपण देखे। फार उच्च दर्जाची ध्यानाची अवस्था आहे। वास्तविक ही समाधी आहे, ही समाधीची तुर्यातली अवस्था आहे। जर आपण असा विचार करायला लागलो तर चित्त जेव्हा कंटाळून पाठीमागे येतं, म्हणून मनाला थांबवायचं नाही, मनाला धावू द्यायचं आणि धावणाऱ्या मनाला एक दिवशी कंटाळून ते मागे फिरेल। फक्त त्याच्या मागून आपण जायचं नाही। मन जर जात असेल तर त्याला जाऊ द्यावं, पण आपण त्याच्या मागणं जायचं नाही। म्हणजे विचार खंडित करता येतो। त्याला परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपणी याते आपण देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व मी। देखत खेव ओळखे म्हणजे त्यातला त्याला ओळखून काय म्हणतो, तेच तत्व मी आहे। म्हणजे त्याची खरी ओळख होते। देवाची खरी ओळख होणं हीच आपल्या जीवनाची कृतार्थता आहे। जगाची खरी ओळख होणं समजा होतच नाही ती पण, कारण आपलं आयुष्य फार कमी आहे। जग ओळखायला फार मोठं जग आहे, विस्तारलेलं आहे आणि त्याचा विचार आपल्याला एवढ्या एका जन्मामध्ये करता येणार नाही। त्यामुळे जगाला ओळखणं हे अवघड आहे, देवाला ओळखणं मात्र सोपं आहे, कारण तो माझ्याजवळ आहे। ते माझ्यावरती मी त्याच्याजवळ राहतो आणि दोन्ही जवळ राहत असल्यामुळं मला त्याच्याशी एकदा सलगी करून त्याला समजावून घेता येईल। मला समजावून घेणं म्हणजे देवाला समजावून घेणं आहे। जगाला समजावून घेणं म्हणजे अन्याला समजावून घेणं आहे आणि अन्य गोष्टीवर आपलं नियंत्रण राहत नाही आणि त्यामुळं आपण जिथं नियंत्रण आपलं चालत नाही त्या ठिकाणी ते बदलायच्या नादाला आपण कधीही लागू नये। बदलण्यासाठी आपल्यासारखा दुसरं माणूस जगात कोण नाही, हा सारखा एक गोष्ट हे वाक्य कायम लक्षात संतांचं ठेवायचं। जगाला बदलण्यामध्ये आपण आपला व्यर्थ वेळ वाया घालवतो। जगाला तृप्त करण्यामध्ये आणि त्यांना समाधान करण्यामध्ये, त्यांना स्पष्टीकरण देण्यामध्ये माझं काय चुकलं नाही किंवा माझं किती मी मोठं आहे, दोन्ही गोष्टी आहेत।
मी किती महान आहे हे लोकांना पटवून देत बसावं लागतं. आता ती महानता लोक म्हणतील तोंडावर खरेच महान आहात, आणि त्यामुळे ते कदाचित म्हणतीलही, पण माघारी काय बोलत असतील ते त्यांचं त्यांना माहिती. हे मी महान आहे असं सिद्ध करण्यामध्ये आपला वेळ वाया जातो लोकांच्या पुढे, किंवा मी फार दोषी नाही, मी चुकीचा नाही असं समजावून देण्यामध्ये वेळ वाया जातो. काय समजावून देण्याची गरज नाही, आपणच आपल्याला समजावं, आपण आपल्याजवळ राहावं, आणि म्हणजेच आपल्याला देव समजतो. म्हणून इथं म्हणतात देखत केवो ओळखे ते तत्व मी, हे सच्चिदानंद रूप जे तत्व जे आहे हे तत्व जेव्हा प्रपंचाचा वीट येतो त्यावेळी प्रपंचाचं ताट बाजूला सारलं जातं आणि झोपेची इच्छा केली जाते. ती झोप कोणती अशी आपली आहे? आत्मस्वरूपामध्ये रममाण होणारी ती झोप आहे, जी सावधानतेतून ज्ञानातून आलेली असते. ज्ञानातून आलेली सुषुप्ती असते ती अज्ञानातून असते, पण समाधीतली झोप ही ज्ञानातली असते. हा दोन्हीतला फरक लक्षात आपण जर घेतला तर आपण गाढ ध्यान ज्याला आपण म्हणतो ना, ते कधीतरी आपल्याला शक्य होईल. पण त्याचा सराव, त्याचा अभ्यास पुढे आता माऊली सांगणार आहेत. भगवान सांगतात की याचा अभ्यास करण्यासाठी, तुझ्या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी तू काय काय करायला पाहिजेस. पण हे जे सुख आहे, हे जे सुख आपल्याला वाटतं, हे कंटाळा एकदा यायला पाहिजे या प्रपंचाचा. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा. तुकाराम महाराज बोलतात कसे बघा, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडसी, अशी आपली अवस्था झाली पाहिजे. अवघ्याचा कंटाळा हे वैराग्य आहे, आणि तूच एक गोपाळा आवडसी हे विवेक आहे. या दोन्हीची सांगड आपण जेव्हा घालतो ना, तेव्हा देवाशी फार जवळ जातो. लोकांना प्रसन्न करण्याच्या नादात राहू नका, बरं का, राहू नका. त्यामुळंच देव अप्रसन्न राहतो. खरी गोष्ट तीच आहे. आपण आपल्यातलेच असलेले दोष, आपल्यातले विकार तेच दुसऱ्यांच्या डोक्यामध्ये असतात, आणि त्यांना प्रसन्न करणं किती अवघड गोष्ट आहे सांगा ना. पण देवाला प्रसन्न करणं, कारण देवाचं माझ्याबद्दल करुणा आहे, माझ्याबद्दल त्याच्या मनात दया आहे, माझ्या चुकीला तो क्षमा करतो, माझे सगळे अपराध पोटात घालतो. मग कोण माझ्या जवळचं आहे हे लक्षात ठेवणं. जग माझ्या जवळचं नाही, पण त्यालाच ओळखावा, त्यालाच जवळ करावा, आणि त्याच्याशीच गप्पा माराव्या, त्याची स्तुती करावी. शिव्या द्यायची असेल तर त्यालाच द्याव्यात, रुसायचं असेल तर त्याच्यावरच रुसावं. अन्यावर रुसू नये, अनेक रुसावे न लगे बहुता, कुणावरही रुसू नये. तुकाराम महाराजांचं सांगणं आहे. ही जर गोष्ट लक्षात घेतली आपण तर ही जे कंटाळा आहे नाही तो कंटाळाच एकदा यायला लागतो, आणि कंटाळा आला ना की मग नको वाटायला लागतं. त्याचा वीट येतो, आणि वीट येत येत वैराग्य येतो, आणि वैराग्यातूनच ती तीव्रता वाढत जाऊन आपण एका अशा मुक्कामाला पोचतो की जिथं त्या मुक्कामाचं वर्णन या 366 नंबरच्या ओवीचा विचार कालच्या चिंतन आपण केला. आणि परतोनी पाठीमोरी ठाटे. परतोनी म्हणजे पुढं धावणारं, विषय सुखासाठी धावणारं चित्त जे आहे ते पहिल्यांदा विषय सुखासाठी धावत असतं, नंतर ते त्या भगवंताशी एकरूप होण्यासाठी धावत असतं. त्याला वाटते देव तिकडं आहे, समोर कुठंतरी आहे, आणि म्हणून मी त्याला शोधायला लागलोय. पण ते समोर शोधायचं चित्त आहे ना, ते कंटाळून पाठीमागे येतं. रवींद्रनाथ टागोरांची एक फार सुंदर कविता आहे. यापूर्वी त्याचा आपण विचार बोललो असेल कदाचित, असो, पण तरीसुद्धा समुद्राच्या काठावर वाळूमध्ये किल्ले बांधणारी जी मुलं असतात, रविवारची सुट्टी असली की मुलं समुद्रकाठाला राहणारे किंवा नदीच्या काठाला जिथं वाळू आहे त्या ठिकाणी ते जातात, आणि सकाळपासून अगदी ते किल्ले व्यवस्थित सगळ्या पायऱ्या व्यवस्थित, त्याचे बुरुज सगळे तयार करतात. त्या ह्याच्यामध्ये सगळीजण मिळून वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले, त्याला नावं देतात त्या किल्ल्याला, आणि हा माझा किल्ला, हा माझा किल्ला, हा माझा किल्ला असं ते म्हणत असतात. तहान भुकेची सुद्धा गरज त्यांना स्थिती राहत नाही, किंवा विसर पडलेला असतो. अशा स्थितीमध्ये ती किल्ले बांधत असतात. परंतु जेव्हा संध्याकाळची वेळ होते, हा सुट्टीचाच दिवस असतो, संध्याकाळची वेळ होते, अंधार पडायला लागतो, त्यावेळी त्या मुलांना लक्षात येतं, आता ह्याना माझं 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 म्हणत होतो ना, हे जे किल्ले आहेत ना, ही घरं जी बांधलीत वाळूचीही, त्या वाळूच्या घरांना मी माझं माझं समजत होतो, त्याला मी नावसुद्धा दिलं होतं, त्यावर कुणी काहीतरी कब्जा करू नये म्हणून मी त्याची दक्षता पण घेत होतो. पण आता संध्याकाळ झाली की मुलांना लक्षात येतं, आता संध्याकाळ झाली, आता आपल्या घराकडे जायचं. आपलं घर त्यांना आठवते बरं का, कधी संध्याकाळची वेळ होती त्यावेळी. पण जाताना ती मुलं गंमत कशी करतात बघा. जितक्या प्रयत्नानं ते किल्ले बांधलेले असतात, तेवढ्याच अगदी उदासपणानं
ते किल्ल्यावरती नाचतात ते आणि मोडून टाकतात जाताना मोडून टाकतात आणि घरी जायला चालू होतात, कारण त्यांना घराची आठवण होते. परतोनी पाठीमोरे ठाके. ते आपल्याच घराकडे येणं ही सुखाची गोष्ट आहे. म्हणून मुलं संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे अशा संध्याकाळच्या वेळी तरी मुलाने दिवसभर खेळावं, आपले किल्ले म्हणावे, पण वेळ संध्याकाळ झाली तर त्या किल्ल्याबद्दलची असणारं मिथ्यात्व काढून टाकावं ना. आमचं तसंच आहे. मी लुट्टूपुट्टूची लढाई खेळतो, घरं बांधतो, लग्न करतो, मुलांना जन्म देतो, हे माझं माझं म्हणतो. पण आयुष्याची संध्याकाळ झाली की कुठं रस्ता पकडायला पाहिजे? मंदिराचाच ना. मंदिराकडे जायला पाहिजे ना. देवाच्या दिशेनं प्रवास सुरू व्हायला पाहिजे ना. प्रकाशाच्या आणि ज्ञानाच्या दिशेनं आणि सुखाच्या दिशेनं प्रवास सुरू व्हायला पाहिजे. आत्तापर्यंत जे भोगलं ते भोगलेल्या चित्ताला आता वीट आला पाहिजे आणि ते परतून पाठीमारं आपल्या घराकडे वळलं पाहिजे. पण ते घराकडे वळतच नाही. सारखं त्या किल्ल्यामध्ये त्या घरामध्येच अगदी तिथंच ती मोडकी वाळूची घरं, त्या वाळूची घरं म्हणजे मिथ्यात्व सांगितलेलं आहे. त्या वाळूच्या घरामध्येच अगदी एक आपला संसार मांडून बसलेले असतात. तर या गोष्टीचा विचार जेव्हा कंटाळवानं होतो ना, त्यावेळी परतोनी पाठीमारी ठाके आणि आपण या ते आपण देखे आणि देखत केव ओळखे ते वस्तुगामी. ती वस्तू ते तत्व मी आहे, ही तत्व मीच आहे हे त्याला कळायला लागतं. मी माझी खरी ओळख आहे ना, ती ओळख व्हायला लागते. त्याला जोडूनच पुढची ओवी आहे. आपण ओवीनंतर बघू, पण त्यापूर्वी श्लोक आहे. त्या श्लोकाचा विचार मी थोडासा करणं फार गरजेचं आहे. सुखम आत्यंतिकम एतत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम व्यक्ती यत्र न चैवाय स्थितच्चरती तत्वता. पुढचा श्लोकी त्या संदर्भातलाच आहे, पण यावरती 2 ओव्या माऊलीने दिलेल्या. ॲक्युरेट शब्दशः अर्थ माऊलीने केलेला नाही बरं काय, शब्दशः अर्थ केला नाही, परंतु त्यामध्ये अर्थ मात्र लपलेला आहे. माऊलीने केलेला अर्थ जो आहे त्या अर्थामध्ये त्या भगवद्गीतेच्या श्लोकाचा अर्थ आहे. फक्त तो शब्दशः दिसून येत नाही एवढं मात्र निश्चित. सुखम आत्यंतिकम, सगळं ते सुख जे आहे ते सुख कसं आहे? आत्यंतिकम म्हणजे त्याला आदी नाही आणि अंत नाही, असं अपरंपार आनंद. आत्यंतिक शब्दाचा अर्थ आहे आनंद, अमर्याद आणि भरपूर आहे. जे कुणी किती घेतलं तर त्या सुखाला क्षय नाही, असं नाशरहित सुख. ते केवळ काय होतं बघा, सात्विक किंवा सूक्ष्म, इथे शब्द वापरलेले नाहीत बरं काय. इथं सात्विक शब्द वापरलेला नाही, सूक्ष्म शब्द वापरलेला नाही. शुद्ध बुद्धीला ते तत्व काय होतं? ग्राह्य होऊ शकतं. शुद्ध बुद्धीनं ते ग्रहण करता येतं. थोडासा शास्त्राच्या सिद्धांताला इथं छेद आहे बरं काय. कारण बुद्धीनं ते पकडता येतं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं नाही आणि पूर्णपणे बरोबर नाही. एक गोष्ट इथं सांगितलेलं आहे, ते बुद्धिग्राह्य आहे, पण अतींद्रियम म्हणजे इंद्रियातीत आहे, इंद्रियांना ते अगम्य आहे, असं ते सुख आहे. आणि त्या अवस्थेमध्ये जे व्यक्ती जाणतात, यत्र न चैवायम तत्वता जाणतो, त्या अवस्थेत स्थिर झालेला स्थितचलती तत्वता, त्या तत्वामध्ये स्थिर झालेला आत्मस्वरूप सुखाच्या अवस्थेपासून स्थितचलती तत्वता, चलित होत नाही. आत्मस्वरूपाच्या सुखाच्या अवस्थेपासून बाजूला जात नाही, ज्याला या आत्यंतिक सुखाचा जाणीव झालेली आहे. नाशरहित सुख आहे, जे केवळ बुद्धीनं ग्रहण करता येतं, पण इंद्रियांच्या अतीत आहे, इंद्रियांना ते अगोचर आहे. असं असणारं जे अगम्य सुख आहे, त्या अवस्थेमध्ये असणारे जे योगी असतात, ते योगी त्या आत्मस्वरूपापासून तत्वचलित होत नाहीत, बाजूला जात नाहीत. जो योगी तत्वता त्या सुखाला जाणतो, आणि सुख म्हणजे काय? सत्ता प्रकाश सुख सत्ता प्रकाश असे शब्द अमृतानुभवामध्ये माऊलीने वापरलेले आहेत. सच्चिदानंद आनंदाऐवजी सत्ता सुख प्रकाश असे शब्द वापरलेले आहेत. तसाच इथं अर्थ आपण घेतला पाहिजे की जो तत्वता त्या ज्ञानाला त्या सुखाला जाणतो आणि अशा त्या आत्मसुखामध्ये आत्यंतिक सुखामध्ये जो स्थिर असतो, आणि तो स्थिर झालेला योगी तिथून अधपतित होत नाही, चलित होत नाही,
ढासळत नाही, बाजूला जात नाही, त्याचं पतन होत नाही. हे सांगायचा मुद्दा काय आहे? ते सुख नाशरहित आहे. एकदा सापडलं आणि त्याच्याशी एकरूप त्या सुखाशी जर झाला, पण ते सुख मात्र कसं मिळते म्हणून सांगितलंय भगवद्गीतेनं, बुद्धिग्राह्य आहे. म्हणजे बुद्धीच्या अथक प्रयत्नानं, बुद्धीद्वारा शुद्ध, सात्विक आणि स्थिर या बुद्धीद्वारा ते आपल्याला जाणता येतं. शुद्ध, सात्विक, स्थिर आणि सूक्ष्म, आणखीन एक शब्द त्यामध्ये आणखीन आहे, हा श्रुतीचा शब्द आहे. सूक्ष्म बुद्धीद्वारा किंवा स्थिर बुद्धीद्वारे आणि तिसरी गोष्ट सात्विक बुद्धीद्वारे ते आपल्याला तत्व ओळखता येतं. मात्र ते इंद्रियांना कळत नाही. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय हे त्यांना ओळखत नाही, त्यांचा उपयोग त्यासाठी होत नाही. बाहेरून काहीतरी बाह्य साधना करण्यासाठी या दश इंद्रियांचा उपयोग करता येईल, परंतु जर खरंच त्या तत्वाला जर जाणायचं असेल तर शरीर स्थूल आहे. वर्णन कसं 3ऱ्या अध्यायामध्ये केलेलं आहे बघा. शरीर स्थूल आहे, त्याच्यापेक्षा सूक्ष्म इंद्रिय आहेत. इंद्रियांच्या सुपापेक्षा सूक्ष्म मन आहे आणि मनापेक्षा तरल बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे तो राहतो. कुणाच्या जवळ राहतो हा मुद्दा त्यातला आहे. कुणाजवळ राहतोय? शरीराजवळ, काय इंद्रियाजवळ, काय मनाजवळ? नाही. म्हणून त्यांना तो कळत नाही. तो ज्याच्याजवळ राहतो त्याला तो कळतो. ज्याचा शेजारी आहे तो शेजारीच त्याला जास्त ओळखू शकतो. ती बुद्धी त्याचा शेजारी आहे त्या तत्वाची. म्हणजे सचिद आनंद रूप असणारं आत्मतत्व आहे, त्याच्याजवळ बुद्धी राहते. त्यामुळं ते कुणाला पकडता येईल ग्राह्य आहे तर बुद्धी ग्राह्य आहे. आणि इंद्रियांच्या अतीत का आहे तर इंद्रिय फार त्याच्यापासून दूर आहेत. इंद्रिय फार बुद्धीपेक्षा जड आहेत, बुद्धी जड आहे. पुढे जरासं आपण चर्चा करताना बघू. पण बुद्धी जड असली तर ती इंद्रियापेक्षा तरल आहे, इंद्रियापेक्षा हलकी आहे. म्हणूनच ती जाणू शकते. म्हणून जे सुख आत्यंतिक म्हणजे नाशरहित आहे, सात्विक बुद्धीला जे ग्राह्य करता येतं, जे इंद्रियांना अगम्य आहे, असं ते सुख तो योगी जाणतो, व्यक्ती जाणतो. आणि त्या स्थिर झालेला तो योगी आत्मस्वरूपापासून वंचित होत नाही. एकदा चित्त नामात स्थिर झालं ना, मग तिथून ढळत नाही, त्या नामाला सोडत नाही, ते त्याला पकडून ठेवतं. कारण पकडणं म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण इतर गोष्टी जरी सुटल्या तर चालेल, पण महत्त्वाची गोष्ट आहे की देवाचा तिथं काय आहे वीक पॉईंट. खरा वीक पॉईंट आहे कुठं आहे ना, मग देवाचा माहिती आहे का? नामाच्या ठिकाणी. त्या नामाला एकदा पकडलं ना की पुढं काय हालचाल करता येत नाही. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे त्या तत्वाला, आत्मस्वरूपाला, स्थिर झालेला आत्मस्वरूपामध्ये जो असतो तो चलित होत नाही. जो नामसाधनेमध्ये स्थिर झालेला असतो तो नामसाधना सोडत नाही आणि नामाच्या पासून दूर जात नाही. असा एक मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. परंतु जे ग्रहण करता येत नाही असे सुख जे आहे ते ज्या अवस्थेत अनुभवायला येते त्या अवस्थेत स्वरूपात स्थित योगी आत्मस्वरूपापासून विचलित होत नाही. म्हणजे सुखरूप झालेला विषय सुखाने विचलित होत नाही. मुद्दा हा आहे. ज्याला सुखरूपता प्राप्त झाली तो दुसरं वैश्विक सुख शोधायला फिरत नाही. कारण त्याला विषय सुखातली गोडी संपलेली असते, विषयांचा तिटकारा आलेला असतो. आणि म्हणून या श्लोकामध्ये आत्मतृप्तीचं पहिलं लक्षण सांगायला भगवद्गीता सुरू करते. आत्मतृप्तीचं पहिलं लक्षण आहे सुख, सुखाची प्राप्ती. सुखाला एकदा त्या ज्ञानाला जाणून घेतलं आणि आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेला असतो तो तिथून चलित होत नाही, बाजूला जात नाही. हे आत्मतृप्तीचं पहिलं लक्षण आहे. अगोदर तुष्यती शब्द वापरला होता ना, तुष्यती म्हणजे तो त्या ठिकाणी संतुष्ट होतो. आता संतुष्ट होतो तर या एका ठिकाणी म्हणतात तो चलित होत नाही. चलित होत नाही शब्दाचा अर्थ आहे तो आत्मतृप्त झालेला असतो. म्हणून माऊलींची पहिलीच ओवी फार सुंदर आहे. वरच्या ओवीला आपण पकडून आता बघायला पाहिजे. बघा मागच्या चिंतनातली 366 नंबरची ओवी बघा. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपनिया ते अपर देखे, देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी, ते ओळखीचे सरिसे सुखाची या साम्राज्यी वैशे, मग आपण समरसे विरोधी जाय. सुखाच्या साम्राज्यी वैशे, त्या ओळखी बरोबर
आत्मतत्वाची ओळख झाल्याबरोबर ते चित्त त्या सर्व सुखाच्या साम्राज्यावर सिंहासनावरती आरूढ होतं. सुखाची या साम्राज्य बैशे आणि आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे त्या चित्ताचा चित्तपणा वितळून गेलेला असतो, विरून जातो. मग आपण समरसे समरस होतो, विरोनी जाय काय होतं, ते मेल्ट होतं चित्त. जेव्हा आपण त्या चित्ताला त्याच्याशी एकरूप करतो, आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यावर ते चित्तपणा आपला सोडून देतं. जीवपणा सोडून देतो आणि आत्मस्वरूपाशी एकरूप होतो, असा मुख्य बोलणं आहे बरं काय ते. त्यामुळे मन चित्त हे जीवाचेच भाग आहेत अशा अर्थानं आपण विचारात घ्यायला लागलोय. तर हे चित्त एकरूप होतं केव्हा होतं, तर वितळतं. आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्याबरोबर त्याचा चित्तपणा ते सोडून देतो, मीपणा अहंकार सोडून देतं. जो बुद्धीमध्ये राहतो तो बुद्धीतला अहंकार, मनातली सुखदुःखांचा विचार, संकल्पाच्या सगळ्या गोष्टी, चिंतन जे आहे मागचं पुढचं, हे सगळं सुटल्यामुळं चित्ताचं एक आयडेंटिटीच राहत नाही, चित्त शिल्लकच राहत नाही ठिकाणी, ते विरून जातं. कधी आत्मतत्वाची ओळख झाल्याबरोबर, म्हणजे बुद्धीनं, स्थिर बुद्धीनं, सूक्ष्म बुद्धीनं, आणि दुसरी गोष्टी आपण कुठली म्हणली, स्थिर सूक्ष्म आणि शुद्ध बुद्धीनं त्या तत्वाची एकदा ओळख करून घेतली की ते चित्त त्या सुखावर आरूढ होतं. त्यामुळे संदर्भ घेताना 366 ओवीचा संदर्भ घेतल्यानंतर 367वी ओवी आपल्याला समजते. माऊली मधल्या श्लोकांचा विचार करत नाही बरं काय. मध्ये श्लोक आलाय, आता आपण बोलायचं वेगळं बोलायला पाहिजे असं म्हणत नाही बरं काय. वरच्या ओवीला धरून पुढची ओवी माऊली लगेच त्याला अन्वय बरोबर करत असतात. आणि त्यावरून आपल्याला लक्ष आहे की बुद्धीला त्या सुखाची जाणीव होते. बुद्धीला ते ग्राह्य आहे शब्दाचा अर्थ काय, ते बुद्धीला त्या सुखाची जाणीव होते आणि हे सुख बुद्धिग्राह्य आहे. जरासं आपण त्याच्यावरती चिंतन करूया. ह्या ओवी बुद्धिग्राह्य आहे एवढं लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्याचाच विचार या ओवीमध्ये झालेला आहे. 367 ओवीमध्ये पण शब्द वापरताना ओळखीचे सरशी, ओळखीची सरशी म्हणजे ओळख झाल्याबरोबर, सुखाच्या साम्राज्य बैसे, वेळ लागतोय काय सांगा बघू. ओळख झाल्याबरोबर सुखाच्या साम्राज्यावर बसतं, ओळख झाल्याबरोबर. आणि मग आपण समरस्य विरून जाय, मग ते चित्तपणा आपला चित्त सोडून देतो. जसा जीव आपला जीवदशा टाकून देतो आणि जीवानं जेव्हा जीवदशा टाकली जाते तेव्हाच ते ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतं. तसं हे चित्त म्हणजे ही बुद्धीला ग्राह्य असणारं सुख ते पकडतं आणि त्याच्या साम्राज्यावर आरूढ होतं. तो आता बुद्धीला जवळचा आहे म्हणून बुद्धीलाच बोध होतो असा त्याचा अर्थ आहे. मगाशी आपण सुरुवातीला घेतलेला आहे, तो बुद्धीलाच त्याची जाणीव सुखाची का होते, तर तो बुद्धीला जवळचा आहे म्हणून. आणि बुद्धीला जवळचा असल्यामुळे बुद्धीलाच त्याचा बोध होतो. आपण जे म्हणतो ना बोध झाला, कुणाला बोध झाला, मनाला झाला का इंद्रियांना झाला काय चित्ताला झाला, नाही. इथं चित्त शब्द त्याच अर्थानं वापरलेला आहे. तर जीवाला झाला म्हणजे बुद्धीला झाला. आणि तो बुद्धीला झालेला बोध जो आहे त्या ओळखीबरोबरच ते चित्त म्हणजे ती बुद्धी सुखाच्या साम्राज्यावर बसते. आणि ओळखीत म्हणजे काय, अप्रोक्ष अनुभूती त्याला येते आणि ते सुखाच्या साम्राज्यावर बसतं. अप्रोक्ष म्हणजे अगोदर लांबून लांबून इंद्रियाच्या द्वारा, तीर्थयात्रेच्या द्वारे, नंतर उपासनेच्या द्वारे किंवा स्तोत्र म्हणून ग्रंथांचा शास्त्राचा अभ्यास करून लांबून लांबून त्याची ओळख करायला चालू होती. पण आत्ता बुद्धीनंच त्याला जाणीव झाल्यामुळं, बुद्धीला बोध झाल्यामुळं ते आता सुखाच्या जवळ जातं म्हणजे सुखाच्या साम्राज्यावर बसतं. तुकोबाने आपला अनुभव सांगितलाय बघा, फार सुंदर अभंग आहे. चित्त चाकाटले स्वरूपा माझारी न निघे बाहेरी सुखावलो. काय म्हणता, चित्त चाकाटले स्वरूपा माझारी न निघे बाहेरी काय झालो सुखावलो. तुका म्हणे सुखे प्रेमेशी डुल्लत विरालो निश्चित निश्चिंतेने. विरालो म्हणजे माझं वीर झालं, तिथं म्हणतात ना विरोनी जाय. ह्या ओळीमध्ये जो शब्द वापरलाय विरालो निश्चित निश्चिंतेने, आता निश्चिंत मला मी झालो. निश्चिंत म्हणजे अगोदर मला शंका होती, काही माझ्या त्याबद्दलच्या समस्या किंवा शंका होत्या, त्या शंका माझ्या आता निघून गेल्या आणि
हे बरोबर की ते बरोबर असं वाटत होतं. आत्मने अनात्म याबद्दल माझा संभ्रम होता. तो संभ्रम निघाल्यामुळं निश्चिंत झालो म्हणतात. निश्चिंत झालो म्हणजे निवांत झालो. निवांत झालो म्हणजे माझा प्रवास आता योग्य मार्गानं पोचलेला आहे किंवा जे चालू आहे हे मला कळलं. तुका म्हणे सुखे, सुखानं म्हणजे सुखाच्या ठिकाणी ते चित्त आरूढ होतं. म्हणून बाह्य सुखे विषय, जरा बाह्य सुखाचा जर विचार केला तर बाह्य सुख हे विषय आणि इंद्रिय यांच्या एकरूपतेमध्ये होतं. कुठल्याही विषयाचं सुख बघा, इंद्रिय आणि विषय दोन्ही एकत्र यावे लागतात, नाहीतर सुख होत नाही. ते म्हणजे ते सुख इंद्रियांच्यावर अवलंबून आहे आणि विषयांच्यावर अवलंबून आहे. आता विषय प्रिय की अप्रिय त्यावर आणि अवलंबून आहे. मला जर विषय तो अप्रिय असेल तर ते इंद्रिय नको म्हणतात. मला कडवट असलेलं जिभेला नको म्हणतो. विषय आहे ना समोर, पण समोर विषय आहे तर मला आवडत नाही, मला आवडत नाही म्हणून तो मला प्रिय नाही, म्हणून इंद्रिय त्याच्याबद्दल स्वीकारच करत नाहीत. किती त्याला अट्टी कशा आहेत बघा. विषय असायला पाहिजे, विषय प्रिय पाहिजे आणि तो इंद्रियांना घेऊनच करावा लागतो. पण आत्यंतिक सुख जे आहे ते बुद्धी आणि आत्मस्वरूपाच्या एकरूपतेत होतं. दोन्हीचा फरक हाच आहे. ते विषय आणि इंद्रिय यांच्या एकरूपतेत होणारं जे असतं ते बाह्य सुख असतं, विषय सुख असतं. आणि आत्यंतिक सुख आणि बुद्धी यांच्या नाही, आत्यंतिक सुख हे बुद्धी आणि आत्मस्वरूपाच्या एकरूपतेत होतं. म्हणजे जीव आणि आत्मा यांची भेट झाल्याशिवाय त्या सुखाचा अनुभव येतच नाही. माऊलींची ओवी आहे, किंबवना सोय जीव आत्मयाची लाहे, ते जे होय तया नाव सुख. काय म्हणतात? जीव आत्मयाची लाहे. जिथं आत्मा आणि जीव यांची एकरूपता होते तिथं जे होतं ते तया नाव आत्यंतिक सुख. आपण जरा जादाचा शब्द त्या ओवीमध्ये टाकून आपल्यासाठी तो व्यवस्थित करून घेऊया. आत्यंतिक सुखाची प्रतीती येते. ती प्रतीती केव्हा येते तर बुद्धी आणि आत्मस्वरूप म्हणजे जीव आणि आत्मस्वरूप, जीव आणि ब्रह्म यांच्या एकरूपतेमध्ये आहे. मात्र संसार सुख ज्याला आपण म्हणतो, विषयाचं बाह्य सुख ज्याला आपण म्हणतो, ते इंद्रिय आणि विषय यांच्या एकरूपतेमध्ये आहे. मग आता इंद्रिय आणि विषय ही पारतंत्रता आहे ना, परावलंबित्व आहे. पण हिथं परावलंबित्व नाही. हिथं काय लागतं? शुद्ध बुद्धी, बाकी काही लागत नाही. म्हणजे बुद्धिग्राह्य म्हणण्याचा अर्थ इथं आपण बघायला आलोय. म्हणून ज्यावेळी ते त्याच्याशी एकरूप होतं ना तर पडल्या त्याच्याशी समरस होतं. म्हणतात ना, मग आपण पा समरसे विरोनी जाय, माऊली बोलतात. 367 नंबरमध्ये म्हणतात, आपण पे समरसे विरोनी जाय. आपोआप त्याचं ते होतं. तुका म्हणे लवणकळी पडता जरी ते होय. तुकाराम महाराज छोट्या छोट्या तुकड्यातून कसं सुखाचा कल्पना देतात बघा. लवणकळी म्हणजे काय? मिठाची बाहुली. मिठाची बाहुली जर पाण्यात टाकली तर तिला मागणं शोधायला कुठं जायचं सांगा? आपण कुठं शोधणार आहे? आपण कशी पाण्याशी एकरूप होते? अगदी एकरूप आहे. कारण त्यातलं तत्व, त्याचं तत्व आणि त्याचं तत्व एकच आहे आणि ते एकत्र येऊन मिळतात. म्हणून तुका म्हणे लवणकळी पडता जरी ते होय. म्हणून हे सुख जे आहे हे जीव आणि आत्म्याच्या संयोगातून होतं. म्हणून आपलं बोलायला नाव आहे. संयोग शब्द का वापरलाय? बुद्धीनं आपलं बुद्धिपण, चित्तानं आपलं चित्तपण, जीवानं आपलं जीवपण सोडलं ना की सोडल्याबरोबर आत्म्याशी ती एकरूप होतात. आणि आत्म्याशी एकरूप झाल्याबरोबर जे सुख होतं त्याला आत्यंतिक सुख म्हणतात. म्हणून हे सुख बुद्धिग्राह्य, बुद्धिजन्य नाही. मात्र दोन शब्दातला फरक लक्षात घ्या. शास्त्र कसं सांगते बघा, बुद्धीतून निर्माण झालेले सुख नाही तर बुद्धीनं ग्रहण केलेले हे सुख आहे. बुद्धिग्राह्य आहे, बुद्धिजन्य नाही. आपली सुख कशी आहेत विषयातली? विषयजन्य आणि इंद्रियजन्य सुखाला संसार सुख म्हणतात, प्रापंचिक सुख म्हणतात. आणि या सुखाला बुद्धिजन्य न म्हणता बुद्धिग्राह्य म्हटलं पाहिजे. तर बुद्धिग्राह्य हे सुख आहे कारण बुद्धीच्या प्रयत्नातून जर प्राप्त झालं असतं तर ते सुख अल्प ठरलं असतं, मर्यादित आणि परिच्छिन्न ठरलं असतं. ते परावलंबी झालं असतं, ते बुद्धीवर अवलंबून राहिलं असतं. पण ते बुद्धीला अवलंबून नाही, ते बुद्धिजन्य नाही. म्हणून मी हुशार आहे म्हणून मला कळलं असं होणार नाही. त्याला बुद्धिजन्य सुख म्हणतात. मला कळलं का? मी हुशार आहे, मी बुद्धिमान आहे म्हणून मला कळलं. याला बुद्धिजन्य सुख म्हणायचं. हे येतही जातंय, ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे अवलंबून राहतं.
वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार आपल्याला अनुभवायला येतात. तसं हे नाही, कारण हे बुद्धिग्राह्य शब्दाचा अर्थ आहे बुद्धीच त्याला जाणू शकते. म्हणायचा मुद्दा काय, ते बुद्धिग्राह्य म्हणजे बुद्धीला त्याचा बोध होतो. म्हणून बुद्धीच्या प्रयत्नातून समजा मी शहाणा होणार, हुशार होणार, माझी स्मरणशक्ती वाढवणार आणि देवाला स्मरण करणार, नामस्मरण करणार, हे चालत नाही. इथं बुद्धीला आलेला अनुभव योग्य होता हे ती बुद्धी तपासते ना. तो आलेला अनुभव जो आहे ना, ती बुद्धी तपासते आणि तपासल्याबरोबर निवृत्त होते. यालाच म्हटलेलं आहे, मग आपण पा समरसे विरोनी जाय. इथं चित्त शब्द वापरला आहे, त्यालाच आपण बुद्धी वापरून त्याचा अर्थ करायला चालू केलेला आहे. कारण श्लोकामध्ये बुद्धी हा शब्द आहे म्हणून. बुद्धिग्राह्य तर ते काय म्हणलेलं आहे, एतत बुद्धिग्राह्यम अतींद्रिय शब्द वापरलेला आहे. म्हणून बुद्धीला आलेला अनुभव बुद्धी काय करते, तो योग्य होता का हे तपासते आणि तिथून निघून जाते. निघून गेली ना की तोच अडसर असतो. भगवंतातला माझ्यातला अडसराचा साधनेचे जे टप्पे आहेत ना, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, 4 कसे सोपा नाहीत बघा हे. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये माऊलींनी बोललेले 3ऱ्या अध्यायाच्या श्लोकामध्ये आपण जर बघितलं, या 3ऱ्या अध्यायाचा जिथं शेवट झालेला आहे ना, त्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी तो श्लोकच आलेला आहे. त्या ते म्हणतात, इंद्रियानी परान्याहू इंद्रियभ्ये परम मना मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धी परतस्तु सहा. शब्दच वापरलेला आहे श्लोकामध्ये. 42 नंबरचा श्लोक आहे बघा 3ऱ्या अध्यायातला. आपण परत बघू शकतो की स्थूल देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत किंवा सूक्ष्म आहेत, आणि इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे कारण ते सूक्ष्म आहे, आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे कारण ती सूक्ष्म आहे. किती महत्वाची गोष्ट आहे बघा. आणि बुद्धीच्या पलीकडे तो बुद्धीचा साक्षी परमात्मा राहतो. वर्णन कसं केलं, बुद्धिर्योग मनसस्तु परा बुद्धीर बुद्धी परतस्तु सहा. बुद्धीच्या पलीकडे सहा म्हणजे ते आत्मतत्व राहतं. मग आपण टप्प्यानं कुठल्या गेलो पाहिजे साधनाच्या, की माझा देह हे देह माझा नाही, हा देह नाशवंत आहे, या देहाला मी समजतो, ही मी आपण सुरुवातीची साधनेचा प्रकार आहे तो काढून टाकला पाहिजे. की आपण ती बुद्धी, तो देह मी आहे, इंद्रिय मी आहे, हे हळूहळू चिंतनाने घालवावं. पुढे अवघड असणारी गोष्ट की जी मनानं मी परमार्थ करतो म्हणणारे जे आहेत आपले उपासना भक्ती, ही जे आहे हे गायन, हे सगळं मनानं केलं जाते बरं काय. आणि म्हणून मनाचा बोध सांगणारे 200, मनाला बोध करणारे 205 श्लोक समर्थाने त्यासाठी लिहून ठेवलेले आहेत बरं काय. हा मधला टप्पा आहे साधनेचा. अगदी खालचा टप्पा जो असतो ना, तो इंद्रिय आणि देहामध्ये अडकणारा असतो, तो कर्मयोगाचा टप्पा आहे. मनाच्या द्वारे केलेल्या परमार्थाचा टप्पा हा भक्तियोग आणि उपासनेचा आहे, आणि बुद्धीच्या द्वारे केलेला हा परमार्थ जो आहे तो ज्ञानयोगामध्ये मोडतो. म्हणून आपण टप्पे कसे ठरवले पाहिजेत, हळू 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 प्रत्येकाला मागचं साधन सुटत गेलं पाहिजे आणि पुढच्या साधनाला आपण घेराव घातला पाहिजे. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. आपण एक म्हणजे एकच धरून बसण्याची शक्यता असते. आपले सद्गुरू सांगतात ना, इयत्ता बदला दप्तर बदला. दप्तर बदला या शब्दाचा अर्थ जी साधना आपण करतो ते साधना रहित होईपर्यंत साधना झाली पाहिजे ना. आपण साधनाच करतो, सारखी साधनाच करतो. अरे पण साधना बंद व्हायला पाहिजे एक दिवशी तुझी. साधन बंद झाल्यानंतरच तू, साधन रहित झाल्यानंतरच तू योगारूढ होणार आहेस, नाहीतर होशीलच कसा. हा मुद्दा यामध्ये वापरलेला आहे. म्हणून बुद्धी जेव्हा निवृत्त होते, नाहीशी होते, म्हणजे इथं म्हणतात आपण पा समरसे विरोणी जाय, असा एकरूपतेच्या अनुभवाला आणि आत्मसुखाला बुद्धी प्रथम ग्रहण करते. का बुद्धी शब्द वापरलाय भगवद्गीतेने, उगीच वापरला नाही बरं काय. कारण शास्त्र उगीच बोलत नाही, तिथं काहीतरी त्याचं प्रयोजन असतं. एकरूपतेचा जो अनुभव आहे आणि आत्मसुख जे आहे ओळखते कोण, मनाला कसं ओळखेल सांगा बघू. एवढं सूक्ष्म नाही ते शुद्ध होतच नाही. मन शुद्ध शब्दच वापरत नाही. म्हणतात काय, हा अंतःकरण शुद्धी म्हणते. बुद्धी शुद्ध व्हायला पाहिजे म्हणता, बुद्धी स्थिर व्हायला पाहिजे. बुद्धी ज्याची स्थिर होते त्याला स्थितप्रज्ञ म्हणलेलं आहे. त्याची प्रज्ञा काय म्हणतात म्हणलेलं आहे, स्थितप्रज्ञ दोषते. स्थितप्रज्ञा, प्रज्ञा स्थिर व्हायला पाहिजे.
आणि प्रज्ञा म्हणजे हिथं जो बुद्धी शब्द वापरलाय तो प्रज्ञा या अर्थी वापरलाय. आत्ता त्याचा आपल्याला उलगडा बरोबर कळेल. बुद्धी नव्हे, बुद्धी शब्द आहे पण सांगायचं आहे प्रज्ञा. त्या प्रज्ञालाच कळते प्रज्ञानम ब्रह्म. कधी कळते? त्या प्रज्ञालाच कळते. म्हणून त्याला म्हणतात आहे तर म्हणून म्हणतात की माऊलींचे एक प्रसिद्ध होय, बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणापन ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ती बुद्धी कशी होते माहिती आहे काय? तत्परायण झालेली असते. ती बुद्धीनं निश्चय केलेला असतो आणि तीच बुद्धी ब्रह्मरूप भावे आपण. ती बुद्धी म्हणते मी ब्रह्म तेच आहे, ते ब्रह्म मी आहे, ते ब्रह्म मी आहे असं ती बुद्धी बोलते. म्हणून म्हणलेलं आहे हे सुख जे आहे समाधी सुख सुद्धा नाही, बौद्धिक नाही बरं का, बुद्धीच्या पलीकडचं आहे ते. हे लक्षात घेणं पाहिजे. कारण समाधी सुखाचा अनुभव घेणारी बुद्धी ही सामान्य नसते बरं का. म्हणून त्या बुद्धीला आपण म्हणतो ना सामान्य नसते ती बुद्धी, म्हणून तिला प्रज्ञा म्हणतात. आम्ही जी बुद्धी बोलतोय ना, बुद्धीनं ते तत्व जाणत नाही. बुद्धी ही इंद्रियापैकी एक आहे. बुद्धी ही एक इंद्रिय आहे. बुद्धी जड आहे. ती कशी आहे? तेज तत्वाची आहे. तेज हे महाभूतातलं तत्व आहे. महाभूत ही सगळी नाशवंत आहेत आणि ती कशी आहेत? जड आहेत. नाशवंत आहे, जड आहे. ती त्याच तत्वाची जर बुद्धी बनलेली असेल तर त्या बुद्धीनं ते तरल असलेलं आत्मतत्व कसं जाणता येईल? बुद्धी ही सात्विक गुणाची आहे. मग गुणानं त्याला जाणता येत नाही. 3 गुणांना जाणता येत नाही. कारण ही इज अ बियॉन्ड, त्याच्या पलीकडे तो आहे. त्या 3 गुणांच्या सत्व रजतमाच्या पलीकडे तो आहे. सत्वगुणानं तरी का जाणे? बुद्धी सत्वाची आहे ना, मग सत्वानं जाणता यायला पाहिजे, बुद्धीनं जाणता यायला पाहिजे. इथं बुद्धिग्राह्य शब्द वापरला म्हणून आपण विचारात घ्यायचा. हा बुद्धिग्राह्य म्हणजे प्रज्ञाग्राह्य आहे. शब्द वापरायचा काय आपण? प्रज्ञा. म्हणून इथं म्हणलेलं आहे त्या बुद्धीला प्रज्ञा म्हणतात. म्हणून प्रज्ञानम ब्रह्म ही शब्द जो आहे महावाक्याचा घोष आहे, तो फार महत्वाचा आहे. गुरुदेव रानडेंचं एक वाक्य आहे बघा, इट इज नॉट ओनली ऑफ डिफरंट क्वांटिटी. त्या सुखाचं वर्णन करताना गुरुदेव रानडे काय म्हणतात बघा, इट इज नॉट ओनली ऑफ डिफरंट क्वांटिटी. फक्त ते वेगळ्या प्रमाणाचंच नाही, बट इट इज ऑफ डिफरंट काइंड, वेगळ्या प्रकारातलं सुद्धा आहे. याची तुलना ऐहिक सुखाशी करता येणार नाही, कारण ते वेगळ्या प्रमाणाचंही आहे. नव्हे नुसतं प्रमाणाचं नव्हे तर वेगळ्या प्रकाराचं सुद्धा. ते प्रमाणात घेता येत नाही, नुसतंच प्रमाणात बोलता येणार नाही, ते वेगळ्या प्रकाराचं आहे. म्हणून ते जरी म्हटलं इथं बुद्धिग्राह्य तर प्रज्ञाच्या द्वारे ते सुख जाणता येतं. कारण ते सुख 3 गुणा पलीकडचं असतं, त्यामुळे ते स्वतः सिद्ध आहे. त्याला बनवलेलं नाही. ते सुख आत्यंतिक सुख जे आहे ना, त्याला कोणी बनवलेलं नाही. सुख, त्या सुखाचं संपूर्ण सुखाचं म्हणतात सा काष्टा सा परागती असं श्रुतीचं वर्णन आहे. कारण सगळी गती तिथंच आहे असं वर्णन. म्हणून सात्विक सुख बुद्धीच्या प्रसन्नतेनं उत्पन्न होतं. पण आत्यंतिक सुख जे आहे ना ते उत्पन्न होत नाही, तर ते स्वतः सिद्ध असतं. कसा विचार बुद्धिग्राह्याचा आपण करायला लागलोय बघा. त्यात आहे श्लोक पण आणि त्यात 367 नंबरची ओवी पण आहे. इथं वर्णन केलंय. मग आपण पा समरसे विरोण जाये. ती बुद्धी जेव्हा आपला बुद्धिपणा सोडून देते त्यावेळी ती प्रज्ञा बनते आणि प्रज्ञा झालेली बुद्धी ब्रह्मालाचा बोध करून घेते. हा मुद्दा त्यातला आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे की सात्विक सुख हे बुद्धीच्या प्रसन्नतेनं उत्पन्न होतं, कारण ते सत्वापासून निर्माण झालेली बुद्धी आहे. आणि म्हणून सात्विक सुख बुद्धीच्या प्रसन्नतेतून उत्पन्न होतं. उत्पन्न शब्दामध्येच जिथं उत्पन्न आहे शब्द लागू पडत नाही आत्मतत्वाला बरं का, तिथं निर्मिती नसते. पण आत्यंतिक सुख ज्याला आत्म्याचं सुख म्हणतात ते उत्पन्न होत नाही, कारण ते स्वतः सिद्ध आहे. याचा अर्थ सात्विक किंवा राजस किंवा तामस सुखापेक्षा ते वेगळं आहे. मात्र ते सुख या 3 गुणांनी होणार नाही, किंवा मन बुद्धी जेव्हा जे आपण म्हणतो ही अंतःकरणानं होणार नाही. कारण तामसमध्ये निद्रा आळसच असतो, यात बुद्धी लीन असते. विचार केला तर हिथं म्हणतात बुद्धी लीन झाली की ते सुख मिळतं, पण झोपेमध्ये सुद्धा बुद्धी लीन होते ना. पण या सुखात बुद्धी लीन नाही तर जागृत असते. कारण बोध कुणाला होईल? जागृत बुद्धीलाच होणार आहे. म्हणून त्याला प्रज्ञा म्हणायचं.
एक बुद्धी जी लीन होते झोपेमध्ये त्याला बुद्धी म्हणूया, आणि जी बुद्धी जागी राहते आणि जाणून घेते त्याला प्रज्ञा म्हणूया आपण समजुतीसाठी. म्हणून तामस सुख जे मिळतं ते असावं, किंवा बुद्धिग्राही या शब्दाचा अर्थ शुद्ध स्थिर आणि सूक्ष्म बुद्धीला होणारं ते सुख आहे. म्हणून सर्वसामान्य माणसांचा आनंद जो आहे, तो समाधान जे आहे ते बाह्य विषयावर अवलंबून असतं. पुन्हा नाही, आमच्यासारखी माणसं आपण आहोत ना, माझ्यासारखी म्हणतो मी, माझं सुख बाह्य गोष्टीवर अवलंबून आहे. परंतु अत्यंत सुख जे आहे ते सुख सूक्ष्म आणि शुद्ध बुद्धीची त्या ठिकाणी गरज असते. त्याशिवाय आत्मसुखाची आपल्याला अनुभूती येणार नाही. कठोपनिषदेमध्ये असा श्लोक टाकलेला आहे, आणि चुकीचं बोलत नाही बरं काय. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. कठोपनिषदला प्रसिद्ध श्लोक आहे बरं काय, फार सुंदर आहे. अत्यंत सूक्ष्म असणारा तो गुढात्मा जो आहे, जो सर्व भूतेषु सर्व भूतांच्या अंतःकरणात असून सुद्धा न प्रकाशते प्रकट होत नाही. परंतु काय, जरा पुढे बघा, ते जे तत्वदर्शी असतात, दर्शिबी कसे असतात आणि त्यांची बुद्धी कशी असते, ते तत्वदर्शी असतात आणि ते अत्यंत शुद्ध सूक्ष्म बुद्धीने आत्मस्वरूप पाहू शकतात. हा मुद्दा आणि कठोपनिषदाला धरून बोललेली भगवद्गीतेचा श्लोक, आणि माऊली बोलतात समरस होय, सगळ्यांचा अर्थ एकच आहे. आणि म्हणून इथं म्हणलेला आहे अत्यंत शुद्ध दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. ते तत्वदर्शी पुरुष मात्र सूक्ष्म स्थिर आणि शुद्ध बुद्धीच्या द्वारे ते आत्मतत्व जाणून घेतात. म्हणून शुद्ध सूक्ष्म स्थिर बुद्धीने ते जाणता येईल. त्याला कसं आहे, ते निर्मलम निष्कलम शांतम आहे, आणि बुद्धी पण अशीच निर्मलम निष्कलम शांतमच व्हायला पाहिजे, तरच आत्मतत्वाचा अनुभव आपल्याला घेता येईल. किती किती बारकावा त्यामध्ये आहे बघा. म्हणून माऊली म्हणतात, ओळख झाल्याबरोबर ती ये ओळखीचे सरसे सुखाची या साम्राज्य वैशे. ओळखीचे सरसे म्हणजे ओळख झाल्याबरोबर ती एकरूप होते, एकरूप झाली की विरून जाते, विरून झाले की जीवपणा संपला. तुका म्हणे कानी ऐकली मात तोची झाला घात जीवपणा. काना वचनाची ये भेटी, लगेच नुसतं कानाला वचन तत्वमसी असं वचन ऐकल्याबरोबर ही सूक्ष्म आणि शुद्ध झालेली बुद्धी तात्काळ, ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो, ती तात्काळ निवृत्त होते. आणि निवृत्त होणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं, त्याला जाणून घेणं आणि त्या सुखाच्या साम्राज्यावर जाऊन बसते. म्हणून म्हणतात माऊली, ती ओळखीची सरसे सुखाची या साम्राज्य वैशे, मग आपण पा समरसे विरोनी जाळे. फार सुंदर विचार सांगितलेला आहे, तो बुद्धीबद्दलचाच होता. यानंतर ते इंद्रियातीत कसं आहे हे पुढच्या ओळीमध्ये आपण पाहणार आहोत. आज वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम